आज 15 ऑगस्टला आमच्या गावाच्या जिल्हा परिषद शाळेत गेले, पण तिथे खूप छोट्या छोट्या गोष्टी मनात घर करून गेल्या. शाळा तशी छोटी आहे, मुलं 4थी पर्यंतची, पण त्यांच्या निरागस चेहऱ्यावरचा उत्साह मात्र खूप मोठा होता. फ्लॅग होइस्टिंग झालं आमच्या गावाला नुकतीच लाभलेल्या पहिल्या महिला पोलीस हिच्या हस्ते. आणि मग या छोट्यांनी लेझिम सादर केली. कुठलेही फॅन्सी कॉस्ट्युम्स नाहीत, काही गोष्टी तर अक्षरशः जुगाड करून तयार केलेल्या, पण त्यांचा कॉन्फिडन्स तो मात्र कुठल्याही स्टेजपेक्षा मोठा वाटत होता. आणि आजच्या दिवसातली सगळ्यात सुंदर गोष्ट, आमच्या गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीचा आज वाढदिवस, आणि तो साजरा करताना त्यांनी या मुलांना पीटीचे गणवेश दिले. हे ड्रेसेस मिळाल्यावर त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो खरंच शब्दात सांगता येणार नाही. आणि हे सर्व अनुभवून मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे की आपण मराठी शाळा फक्त टिकवायच्या नाहीत, तर त्या जगवायच्या आहेत. कारण या छोट्याशा शाळांमध्ये असलेल्या या मुलांकडे कदाचित रिसोर्सेस कमी असतील, पण स्वप्न ती अजिबात कमी नाहीत. कुणीतरी वाढदिवशी मुलांसाठी ड्रेस देणं, कुणीतरी शाळेच्या कार्यक्रमाला वेळ देणं, आणि आपण सगळ्यांनी मिळून या मुलांना त्यांच्या शाळेवर, त्यांच्या भाषेवर आणि त्यांच्या स्वप्नांवर प्रेम करायला शिकवणं गरजेचं आहे. कारण शाळा फक्त एक इमारत नसते, तर तिथे एक पिढी घडत असते. आज 15 ऑगस्टला आमच्या गावाच्या जिल्हा परिषद शाळेत गेले, पण तिथे खूप छोट्या छोट्या गोष्टी मनात घर करून गेल्या. शाळा तशी छोटी आहे, मुलं 4थी पर्यंतची, पण त्यांच्या निरागस चेहऱ्यावरचा उत्साह मात्र खूप मोठा होता. फ्लॅग होइस्टिंग झालं आमच्या गावाला नुकतीच लाभलेल्या पहिल्या महिला पोलीस हिच्या हस्ते. आणि मग या छोट्यांनी लेझिम सादर केली. कुठलेही फॅन्सी कॉस्ट्युम्स नाहीत, काही गोष्टी तर अक्षरशः जुगाड करून तयार केलेल्या, पण त्यांचा कॉन्फिडन्स तो मात्र कुठल्याही स्टेजपेक्षा मोठा वाटत होता. आणि आजच्या दिवसातली सगळ्यात सुंदर गोष्ट, आमच्या गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीचा आज वाढदिवस, आणि तो साजरा करताना त्यांनी या मुलांना पीटीचे गणवेश दिले. हे ड्रेसेस मिळाल्यावर त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो खरंच शब्दात सांगता येणार नाही. आणि हे सर्व अनुभवून मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे की आपण मराठी शाळा फक्त टिकवायच्या नाहीत, तर त्या जगवायच्या आहेत. कारण या छोट्याशा शाळांमध्ये असलेल्या या मुलांकडे कदाचित रिसोर्सेस कमी असतील, पण स्वप्न ती अजिबात कमी नाहीत. कुणीतरी वाढदिवशी मुलांसाठी ड्रेस देणं, कुणीतरी शाळेच्या कार्यक्रमाला वेळ देणं, आणि आपण सगळ्यांनी मिळून या मुलांना त्यांच्या शाळेवर, त्यांच्या भाषेवर आणि त्यांच्या स्वप्नांवर प्रेम करायला शिकवणं गरजेचं आहे. कारण शाळा फक्त एक इमारत नसते, तर तिथे एक पिढी घडत असते.